क्रिकेट म्हणजे खर्चिक तर आहे, भरपूर खर्चिक आहे. परंतु जर एखादी गोष्ट करायची म्हणली, तर ती आपण कशी पण करू शकतो. क्रिकेटमध्ये पुढं जायचं होतं आणि रणजी ट्रॉफी हे एक पहिली पायरी होती माझ्यासाठी. आता आपलं मुंबईत गेलं तर लाल मातीचे विकेट भेटतात. आपल्या इकडे ब्लॅक सॉइल आहे. त्याच्यानंतर वरती नॉर्थ ईस्टला गेलं तर व्हाईट सॉइलमध्ये येतं. ते फरक पडतो. पिचमध्ये पण फास्ट विकेट, कधी स्लो विकेट भेटणार, कधी टर्न विकेट भेटणार. काही जणांचा प्रश्न असतो की रणजी क्रिकेटमध्ये पैसा असतो का? कारण काही जणांचं काय म्हणणं आहे की तुम्हाला जर पैसा कमवायचा तर फक्त IPL आणि इंटरनॅशनल क्रिकेट हाच ऑप्शन आहे. एज्युकेशनचा पण पुढे जाऊन फायदा आहेच. क्रिकेट जरी आता रणजी ट्रॉफी खेळलोय, तरी इन फ्युचर मी रेल्वेजमध्ये वगैरे, नेव्हीमध्ये किंवा स्पर्धा परीक्षा देतोय. त्याच्यात पण फायदा आहे. क्लास 1 ऑफिसर्सच्या पोस्ट आहे. काय म्हणतो आपण, नशिबाने आमच्या इथंच राहायला आमचे क्रिकेटचे कोच आले. पैसा हा आता अंडर 14च्या मुलापासून BCCIने दिलाय. बरं. म्हणजे 14 वर्षाच्या मुलाला पण मॅच फीज आहे आणि चान्स देतही नव्हते. तर एक मॅच आमचे सर बांधले डिस्ट्रिक्टच्या सिलेक्टर सोबत, की आमच्या मुलाला एकदा चान्स देऊन बघा. पण रणजी ट्रॉफीला तुम्हाला पूर्ण सगळ्या स्टेटमधले वेगवेगळे बॉलर्सला फेस करायचं. म्हणजे असं नाही की तुम्ही एकाच टीम सोबत 7 मॅच खेळणार आहे. तुम्ही वेगवेगळ्या टीम सोबत 7 मॅच खेळणार आहे. तुम्हाला प्रत्येक मॅचला वेगवेगळा बॉलर फेस करायचा. नमस्कार मित्रांनो, हॅलो गाईज, कसे आहात? मी प्रसाद तुमचं स्वागत करतो द स्पेशल कॉर्नरमध्ये आपल्या एका नवीन एपिसोडमध्ये. सो आपल्या अहिल्यानगरमधून झहीर खान, अजिंक्य राणे किंवा अजून काही प्लेयर्स आहेत जे MPL रणजी क्रिकेट खेळत आहेत असे आपल्याला मिळालेले आहेत. ठीक आहे. याच्यामध्ये अजून एका नावाची भर पडते, ती म्हणजे अभिषेक पुजारी. श्रीरामपूर अहिल्यानगर येथील अभिषेक पुजारी हा रहिवासी असून तो एक विकेट किंवा बॅट्समॅन आहे आणि अरुणाचल प्रदेश या टीमकडून सध्या रणजी खेळत आहे. म्हणजेच की नुकतेच त्यांचं रणजीमध्ये सिलेक्शन झालेलं आहे. सोच्या पॉडकास्टमध्ये आपण अभिषेक सोबत त्यांच्या सगळ्या प्रवासाबद्दल, त्यांच्या जर्नीबद्दल किंवा त्यांनी कोणत्या अडचणी फेस केल्या त्याबद्दल अशा खूप साऱ्या भावना आहोत. त्याचबरोबर आपण त्यांच्या आई-वडिलांबरोबर सुद्धा गप्पा मारणार आहोत. सो जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. कारण का मी नेहमी म्हणतो की द बेस्ट इज येट टू कम. सो एन्जॉय द पॉडकास्ट. लेट्स गो. प्रणिपात अभिषेक, तुमचं स्वागत आहे द स्पेशल कॉर्नर मराठीवर. आपल्या अहिल्यानगरमधून म्हणजे तशी आधी खूप खेळी येऊन गेलेली बरोबर. झहीर खान, अजिंक्य राणे किंवा अजून सुद्धा आहेत. त्यामुळे आता तुमच्या नावाची भर पडली. तर कसं वाटतं की आता एक रणजी टीममध्ये अहिल्यानगरचा अजून एक प्लेयर जातोय? रणजी ट्रॉफी म्हणजे माझ्यासाठी स्वप्न होतं आणि ते म्हणजे आई-वडिलांनी पण खूप मोठं स्वप्न पाहिलं होतं. लहानपणापासून मला म्हणजे क्रिकेटमध्ये पुढं जायचं होतं आणि रणजी ट्रॉफी हे एक पहिली पायरी होती माझ्यासाठी. तर ती पूर्ण झाली तर नक्कीच मला एकदम चांगलं वाटतंय आणि आई-वडील पण खुश आहेत आणि फक्त रणजी ट्रॉफीवर आता थांबायचं नाही. त्याच्यापुढेही प्रयत्न चालू आहेत IPL आणि इंडियासाठी. इंडियासाठी. मग आता जसं आम्ही बघतोय की तुमचे वडील प्रिन्सिपल आहे, आई शिक्षक आहे. स्पोर्ट्स मग तसं घराण्यात नाहीये. तर मग तुम्ही आलात याच्यामागे काय कारण? किंवा काय विचार, काय प्रेरणा काय? आई-वडील शिक्षक आहेत. भरपूर जणांचा प्रश्न आहे तो. आई-वडील शिक्षक असताना मुलगा स्पोर्ट्समध्ये कसं काय गेला? पण माझी आई पण स्पोर्ट्समॅन होती आणि ती फिजिकल टीचर आहे. बरं. आणि पहिल्यापासून आईला पण स्पोर्ट्सची आवड होती आणि मला पण लहानपणापासून खेळात इंटरेस्ट होता. त्यामुळं मग आईने त्यांनी ठरवलं, की मुलाला तरी स्पोर्ट्समध्ये टाकू. म्हणजे घरातून काही रिस्ट्रिक्शन नव्हते. पहिल्यापासून स्पोर्ट्ससाठी सपोर्ट होता. म्हणजे लहानपणापासून तुम्ही क्रिकेट खेळत लहानपणापासून. आहे म्हणजे तरी किती वर्षाचं? मी 2रीला असताना क्रिकेट स्टार्ट केलं. म्हणजे एक कॉलनीमध्ये क्रिकेट खेळायचो. तसं प्रोफेशनली 8वी नंतर स्टार्ट झालं. पण आधीपासूनच क्रिकेटची आवड होती खूप. तुम्ही राहायला श्रीरामपूरला आहे हो, प्रॉपर. हो. प्रॉपर तर अहिल्यानगरमध्ये तसा पाहिलं तर तेवढं शिक्षण याचं अवेलेबल नाहीये किंवा अकॅडमीज वगैरे. मग तसं कधी प्रॉब्लेम फेस केला? तसं म्हणजे आता आम्ही ज्या टाईमला खेळत होतो, त्याच्यापेक्षा आत्ता तर सगळ्या फॅसिलिटीज आहेत. पण तेव्हा पण नगरमध्ये होतं, पण श्रीरामपूरमध्ये एवढं बिल्ड नव्हतं झालेलं. आणि मेन म्हणजे कोचिंग वगैरे सगळी चांगली होती. पण पुढं जायचं कसं हे माहीत नव्हतं. तर 10वी नंतर मग मी जेव्हा बाहेर निघालो मुंबईला, त्याच्यानंतर भरपूर रस्ते भेटत गेले आणि तसं मग क्रिकेट वाढत गेलं. दबाव वाटतो का, की झहीर खान होऊन गेली, अजिंक्य राणे होऊन गेली संगमनेरची. ह्याच्यानंतर आता आपलं एक नाव पुढे येतंय. तर एक दबाव आहे त्यांचा? काय एक प्रेरणा भेटते त्यांच्याकडून? प्रेरणा पण भेटते आणि अप अँड डाउन्स भरपूर येतात. त्यामुळं थोडं प्रेशर पण असतं, की आपण एका स्टेटसाठी रिप्रेझेंट करतोय. तर त्या गोष्टीचं पण प्रेशर असतं. पण ते एक स्वप्न असतं रणजी ट्रॉफी खेळायचंय आणि
ती एक जिद्द आहे त्यामुळं त्या प्रेशरचं काही वाटत नाही. तेवढे पेशन्स पण निर्माण झाले आता, की आपल्याला आता पुढं क्रिकेटच खेळायचं आहे. त्यामुळं दबाव असा जाणवत नाही आणि ती दबाव म्हणजे पचवायची क्षमता पण आता तयार झाली. आता तुम्ही शिक्षण घेऊन सुद्धा हे बरोबर साइड बाय साइड करताय बरोबर. मग तुमचे बॅकग्राऊंड सांगू शकता थोडं? मी आता एज्युकेशनलमध्ये तसं बी-एस-सी पहिले केलं होतं केमिस्ट्रीमध्ये. त्याच्यानंतर पी-जी केलं. आता एम-एस-सी एन्व्हायर्नमेंटमध्ये प्रवरा कॉलेजला आणि ए-सी-एस कॉलेजमध्ये अशोकनगरला बी-एस-सी केमिस्ट्रीमध्ये केलं होतं. बापरे! मग हे सांभाळून मग कसं करता? म्हणजे क्रिकेट सकाळी संध्याकाळी कसं मॅनेज केलं सगळं? म्हणजे आता घरच्यांनी आधीच आई-वडिलांनी सांगितलं होतं, की स्पोर्ट्स खेळायचे. नॉर्मली सगळेच म्हणतात मिडल क्लास फॅमिलीतले मुलं वरती खेळू शकत नाही. बरोबर आहे. तर एक बी ऑप्शन म्हणून आई-वडिलांचा म्हणजे विश्वास होताच, की हां, तू मोठं क्रिकेट खेळणार आहेच. आम्हाला खात्री आहे तू खेळणार आहे. परंतु एक बी ऑप्शन म्हणून आपल्याला शिक्षण पण सोडायचं नाही. शिक्षणावर पण हात ठेवायचा आणि आधीपासून म्हणजे माझं सेमी इंग्लिश होतं. मी पहिले 1ली ते 4थी आपलं हिंद सेवा मंडळाची दादा वामन जोशी शाळेत होतो. त्याच्यानंतर 5वी ते 10वी तर आईच्याच शाळेत होतो. शाजा पाटणी विद्यालयामध्ये. फटके बसले असतील. हां, फटके तर बसलेले. पण तेव्हा पण घरच्यांना म्हणजे विश्वास होता, की क्रिकेट तर खेळणार आहेच. हं. पण तू एज्युकेशनकडे पण लक्ष द्या. म्हणून सेमी इंग्लिश असल्यामुळं मग मी बी-एस-सीला ॲडमिशन घेतलं आणि त्याच्यानंतर पी-जी पण झालं. मग क्रिकेटची प्रॅक्टिस करता जसं हळू प्रॅक्टिस करतोय, तर अभ्यास पण YouTubeवर व्हिडिओज वगैरे बघून थोडं म्हणजे असं घरच्यांचं असं काही नव्हतं, की तू एवढेच मार्क्स पाड वगैरे. ठीक आहे, तू पासिंग पुरतं कर. पण बरोबर. प्रत्येक इयरला 12वीला पण चांगले पर्सेंटेज पडले. बी-एस-सीला पण फर्स्ट क्लास पडलं होतं. आता हं. पी-जीला पण फर्स्ट क्लास भेटलाय. तर एज्युकेशन पण बॅलन्स करायला लागतं पण. म्हणजे यंगस्टरनी पण आत्ताच्या क्रिकेटच्या प्रमाणे म्हणजे ऑप्शन बी हे ठेवलं पाहिजे. एज्युकेशन पण ठेवलं पाहिजे आणि एज्युकेशनसोबत आपण नक्की पुढे जातो. स्पोर्ट्समॅनमध्ये ती एक पॉवरच असते, की त्यांचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं. नॉर्मल मुलांपेक्षा त्यांना एवढं करायची गरज नाही पडत. तर थोडं जरी केलं तरी पण आपण एज्युकेशन पण करू शकतो. म्हणजे असं नाही, की एखाद्या गोष्टीवरून म्हणजे क्रिकेट खेळतो तर एज्युकेशन सोडूनच द्यायचं. हं, हं. या गोष्टी नाही झाल्या पाहिजे. एज्युकेशनचा पण पुढे जाऊन फायदा आहेच. क्रिकेट जरी आता रणजी ट्रॉफी खेळलोय, तरी इन फ्युचर मी रेल्वेजमध्ये वगैरे, नेव्हीमध्ये किंवा स्पर्धा परीक्षा देतोय. त्याच्यात पण फायदा आहे. क्लास 1 ऑफिसर्सच्या पोस्ट आहे. तर ते आधीच आई-वडिलांनी सांगून ठेवलं होतं. त्यामुळे मग एज्युकेशन पण त्याच्यासोबत पूर्ण केलं. हो. मग आता मगाशी तुम्ही म्हणले होते, की म्हणजे क्रिकेट म्हणतात, की लोकं म्हणतात, की हा खर्चिक स्पोर्ट आहे हां, हां. किंवा म्हणजे गरिबांकरता सामान्य माणसाकरता ते थोडंसं अवघड आहे. ह्याच्यावर काय सांगता येईल किंवा आई-वडिलांचं काय म्हणणं आहे? क्रिकेट म्हणजे खर्चिक तर आहे, भरपूर खर्चिक आहे. परंतु जर एखादी गोष्ट जर करायची म्हणली, तर ती आपण कशी पण करू शकतो. हं. म्हणजे असं नाही, की एक्सपेन्सिव्ह गोष्टी आपल्याला पाहिजेत, असं पण नाही. बरं. आपण आपल्या मनावर आहे, की आपण काय घेऊन कुठं जायचंय. तर माझं असंच म्हणणं आहे, की आपल्याला जे भेटतंय त्याच्यात पण आपण जर खरंच जिद्द असेल, तर करू शकतो आपण. वाह! बरं आता काही जणांचा प्रश्न असतो, की रणजी क्रिकेटमध्ये पैसा असतो का? कारण काही जणांचं काय म्हणणं आहे, की तुम्हाला जर पैसा कमवायचा तर फक्त IPL आणि इंटरनॅशनल क्रिकेट हाच ऑप्शन आहे. मी मग सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी झाली किंवा विजय हजारे याच्यामध्ये पैसाच नाही किंवा थोडंफार सुद्धा भेटत नाही असं काय? नाही, नाही, नाही. ते पैसा हा आता अंडर 14च्या मुलापासून बी-सी-सी-आयने दिलाय. बरं. म्हणजे 14 वर्षाच्या मुलाला पण मॅच फीज आहे. अंडर 14 पासून नक्कीच आहे. हां, स्टेट स्टेट टीमपासून सगळ्यांना पेमेंट चालू केलेलं आहे. आता रणजी ट्रॉफीला पण पेमेंट चांगलं आहे. विजय हजारेला पण भेटतं. सय्यद मुश्ताक अलीला पण भेटतं. म्हणजे कंटिन्यू जर आपण 5 वर्षाचा खेळलो, मॅचेस 20 पेक्षा जास्त मॅचेस झाल्या, तर बी-सी-सी-आयने आता पेन्शन्स वगैरे पण चालू केलेत बरं. प्लेयर्सला. तर ते पेमेंट वगैरे भेटतं आणि करायला पाहिजे. हां, म्हणजे स्पोर्ट्सकडे लक्ष द्यायला पाहिजे. म्हणजे जे म्हणतात ना, की पैसा नाहीये नाही. किंवा नाही का करियर नाही. ठीक आहे, करियर तू एका पॉइंटला इंडिया खेळणं तेवढं पण सोपं नाही. पण निदान आहे स्टॅबिलिटी होऊ शकते याची मी स्टेबिलिटी होऊ शकते आणि करियर नाही असं म्हणू शकत नाही नाही आपण. म्हणू शकत. बरं. स्पोर्ट्समध्ये करियर आहे. तुम्ही युनिव्हर्सिटीला जरी रिप्रेझेंट करताय किंवा तरी स्टेटला जरी रिप्रेझेंट हां, करताय, तरी तुम्हाला स्पर्धा परीक्षेतून पण पोस्ट चांगले आहेत. त्यामुळं करियर तर आहे. हां, तो एक कोटा वेगळाच. हां, स्पोर्ट्स कोटा ते थोडं सांगा प्रत्येक ना. ठिकाणी. प्रत्येक ठिकाणी स्पोर्ट्स कोटा आहे. फक्त असं नाही की फक्त स्पोर्ट्स म्हणल्यावर तुम्ही आता एखाद्या स्टेटला हं. रिप्रेझेंट केलं, पुढं काही होत नाही. तर तुम्हाला म्हणजे सक्सेसच नाही असं नाही. तुम्ही इंडियन रेल्वेजमध्ये जा, नेव्हीमध्ये जा, आर्मीमध्ये जा, स्पोर्ट्स कोटा सेपरेट आहे. परत इंडिव्हिज्युअल गेम्स झाले, तर आपण बघतोय प्लेयर्स ऑलिम्पिकमध्ये येतात आहे. ते कुठून येत आहे? स्पोर्ट्स कोट्यातलेच आहे. काही नेव्ही ऑफिसर आहे, काही आर्मी ऑफिसर आहे. स्पोर्ट्स कोट्याला पहिले प्राधान्य असतं नॉर्मल मुलांपेक्षा. म्हणजे नॉर्मल
रेसमधून जाऊपर्यंत स्पोर्ट्स कोट्यातून लवकर पण जातं. तो एक फायदा आहे. पोलीस भरतीला पण तुम्हाला ग्राउंड वगैरे विचारत नाही स्पोर्ट्स कोट्याला. डायरेक्ट एंट्री भेटते. तो फायदा आहे. मग आता तुम्ही म्हणजे अरुणाचल क्रिकेट पोलीसमधून तुम्ही म्हणजे ॲज अ गेस्ट प्लेयर खेळताय बरं त्यांच्याकडून? नाही, मी ॲज अ लोकल होऊन खेळतो. लोकल होऊन खेळता. मी गेल्या 7 वर्षापासून नॉर्थ ईस्टमध्येच आहे. बरं. पहिले गुवाहाटीत होतो. जवळ-जवळ 3 वर्ष गुवाहाटीत होतो. हं. तर गुवाहाटीत पण कंटिन्यू 3 वर्ष मी विकेट कीपर बॅट्समन म्हणून 1 नंबरला होतो. हं. तिन्ही वर्ष. पण गुवाहाटीत जरा स्टेटमध्ये ते स्टेटचं असतं, की आमच्या राज्याची मुलं आमचेच खेळणार. बरं. असं आहे का? त्याच्यामुळं मग परफॉर्मन्स पण चांगलं होतं. मग अरुणाचलवाल्यांनी ऑफर केलेलं. मग अरुणाचलला गेलो होतो मी. मग तिकडे लँग्वेज बॅरियर येतं की आपण मराठी, नाही. हिंदी का? तसं प्रॉब्लेम तर येत नाही. लँग्वेज हिंदीच आहे. हां. त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. नाही म्हणजे कसं की शेवटी त्या टीमकडून खेळलं का आपण महाराष्ट्राचे म्हटल्यानंतर काही म्हणजे प्रॉब्लेम आला दबाव वगैरे असं काही तर किंवा टेन्शन येतं ना की नॉर्मली आता अ, तसं पाहिलं तर अरुणाचल प्रदेश हे म्हणजे भारताचं शेवटचं टोक शेवटचं टोक. आणि लोकल मुलांचा त्रास वगैरे ते होणं साहजिक आहे आणि ते होणारच आहे. पण तेवढे आपल्याला पेशन्स ठेवायला लागतात. तेवढी सहनशीलता आपल्यात पाहिजे. तेवढ्या गोष्टी आपल्याला मॅनेज झाल्या पाहिजे. प्लेयर सपोर्ट करतात तिकडे. प्लेयर्स तर सपोर्ट कोणतेच करणार नाही. कारण प्रत्येकाला माहिती आहे, की हा बाहेरून आलाय म्हणजे याच्या जागेवर आपला प्लेयर एक खाली बसतो. त्यामुळं सपोर्ट तर करणार नाही, पण आपल्याला प्रत्येक गोष्ट, सगळ्या गोष्टी टॅकल करून पुढे जायला लागतं. तेवढे पेशन्स पाहिजे. किती वेळ झाला तुम्ही कॉम्प्युटर क्रिकेट खेळताय? असं काही? मला आता लास्ट इयर सय्यद मुश्ताक अलीला चान्स भेटला होता. हं, हं. तर लास्ट इयरपासून तसं म्हणजे डोमेस्टिक क्रिकेटमध्ये मी एंटर केलंय. तर यापुढे आता विजय हजारेला पण चान्स बनेल. येत्या विजय हजारे स्टार्ट होणार आहे. त्यावेळेस पण कॉल अप येईल. तर गेल्या 2 वर्षापासून मी डोमेस्टिक क्रिकेट खेळतो आता. पण मग असा कोणता टर्निंग पॉइंट वाटला की ज्यावेळेस तुम्हाला वाटलं की आता आपण व्यवसाय क्रिकेटमध्ये जाऊ शकतो? आधी म्हणजे कॉलनीत जेव्हा क्रिकेट खेळायचो, तर तेव्हा म्हणजे असं होतं की खूपच खेळायचो. तेव्हा अभ्यासाकडे लक्ष नव्हतं. तर आईन त्यांचं असं होतं की "तू आता थोडं अभ्यासाकडे पण लक्ष दे." मग आम्ही नंतर चाळीत राहायचो पहिले. त्यानंतर दुसरीकडं बंगला बांधला. तर बंगला बांधल्यानंतर तिकडे शिफ्ट होणार होतो. तर आईला आणि त्यांना वाटलं की ठीक आहे, याचं थोडंफार खेळ कमी होईल आणि थोडं अभ्यासाकडे पण लक्ष दिलं. अभ्यासाला पण थोडं महत्त्व दिला. तर काय म्हणतो आपण नशिबाने आमच्या इथंच राहायला आमचे क्रिकेटचे कोच आले. बरं. तर महेश बोरोके सर आमच्या इथंच राहायला आले. मग ते आल्यानंतर तेच स्वतः क्रिकेट अकॅडमी होती त्यांची. तर तिथं आल्यावर अजून क्रिकेट वाढलं माझं. कारण ते मला अकॅडमीत घेऊन गेले. त्याच्यानंतर आपलं डिस्ट्रिक्टमध्ये वगैरे पण रिप्रेझेंट केलं. 3-4 वर्ष केलं. पण डिस्ट्रिक्टला काही चान्स भेटत नव्हतं आणि चान्स देतही नव्हते. तर एक मॅच आमचे सर भांडले डिस्ट्रिक्टच्या सिलेक्टरसोबत, की आमच्या मुलाला एकदा चान्स देऊन बघा. तर मग असंच नंदुरबार अगेन्स्ट मला अंडर 16ला चान्स भेटला होता. तर मग सगळेच आई-वडील वगैरे सगळेच आलेले मॅच बघायला. तर मग तेव्हा त्या मॅचला मॅच विनिंग खेळी केली होती. त्याच्यानंतर मग तो टर्निंग पॉइंट ठरला आयुष्यातला, की आईन ते सगळेच बोलले, की "नाही आता आपल्या मुलाला क्रिकेटमध्येच करिअर करायचं." त्यामुळे मग क्रिकेटच्या दिशेने निघालो मग सगळे. आपण महाराष्ट्रात राहतो. पण तुम्ही अरुणाचल प्रदेश करता खेळताय. तर मग तिकडचं वातावरण, तिकडचे खेळपट्ट्या, पिचेस किती वेगळी आहे महाराष्ट्रापेक्षा? आता तिथलं वातावरण तसं पाहिलं तर ते थंड हवेचं ठिकाणच आहे जवळपास. म्हणजे तिथं थंडी जास्त प्रमाणात असते आणि त्या वातावरणात खेळायचं म्हणजे थोडं बॉलर्सला खेळायला डिफिकल्ट जातं आपल्या इकडच्यापेक्षा. तिथलं स्विंग कंडिशन वगैरे. तर ते फरक पडतो थोडाफार. जे जास्त स्विंग होतं. हां, मतलब ते जे वातावरण आहे ते थंड असल्यामुळं बॉल स्विंग जास्त होतो. फॉगी फॉगी वातावरण आहे पूर्ण. होगी वातावरण तिकडचं. हां. तर मग रणजी क्रिकेटमध्ये जेव्हा पहिल्या मॅच झाल्या तेव्हा अनुभव कसा होता? काय वाटलं? पहिल्या मॅचला थोडं प्रेशर पण होतं. नर्व्हसनेस असते? हां, थोडा प्रेशर पण होतं, की माझी डेब्यूट मॅच पण आहे आणि मनात आनंद पण होता, की या लेव्हलला म्हणजे पोहोचायचे भरपूर जणांचे स्वप्न असतं आणि ते माझं पूर्ण झालंय. तर मला हा एक खूप मोठा चान्स आहे, की मी अरुणाचलसारख्या स्टेटला, चांगल्या स्टेटला रिप्रेझेंट करतोय. तर तो म्हणजे आनंद पण होता आणि प्रेशर पण होतं पहिल्या मॅचला खेळत. तर मग त्या टीममध्ये कोण-कोण होतं? आपल्या इंडियन किंवा आय-पी-एल जे नाही नोन सर प्लेयर्स आहेत? आत्ता सध्या अरुणाचलच्या टीममध्ये नाहीये कोणी. अ, अजून आता हळू-हळू बिल्ड होतंय स्टेट चांगल्या प्रकारे. म्हणजे बाहेरचे ते प्लेयर्स पण येतायत. तेवढे एस्टॅब्लिश हां. नाही अजून. तेवढे मुंबई आणि गुजरात येस. वगैरे. तर मग आता काय वाटतं, की भारतामध्ये सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आहे किंवा विजय हजारे किंवा रणजी ट्रॉफी आहे.
यांचा किती मोठा रोल आहे? हे सगळे म्हणतात IPL स्टार्स वगैरे किंवा हां. यांच्यामध्ये किती मोठा रोल आहे? रणजी ट्रॉफी कारण खूप जण इग्नोर करतात. हे पण माहीत आता काय झालं आत्ताचं क्रिकेट जरा फॅन्सी झालंय T20. तर IPL. त्यामुळं सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीला सगळे बोलतात की सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी खेळायची, IPL खेळायची. पण असं आहे की रणजी ट्रॉफी म्हणजे हा एक इंटरनॅशनल लेव्हलचा दर्जा झालाय सध्या आणि रणजी ट्रॉफीतूनच इंडियाला रिप्रेझेंट करतात जास्त प्लेयर्स आहे. त्यामुळं रणजी ट्रॉफीला तेवढा दर्जा दिला पाहिजे आणि अ, काय की मुलांचं म्हणजे मेंटॅलिटीच तशी झाली की 20 ओव्हर खेळायचं, बस. थांबून घ्यायचं. तसं रणजी ट्रॉफी 4 डेज आहे. परंतु जे काय म्हणतो आपण तुम्ही बोलले इन्कमचा पण, रणजी ट्रॉफीला तिप्पट-चौपट इन्कम आहे बाकीच्या ट्रॉफीजपेक्षा. इन्कम वाईज पण बघायला गेलं तर रणजी ट्रॉफी बेटर आहे आणि मेन म्हणजे इंडिया लेव्हलचा तिला दर्जा आहे. तर रणजी ट्रॉफी खेळणं पण मुश्किल आहे खूप. तसं सय्यद मुश्ताक अलीला वगैरे रिप्रेझेंट होऊन जातं. त्यानंतर भारतात खेळणं अजून अवघड आहे. अवघड आहे. मुंबईत एक पिच असते, गुजरातमध्ये एक बरं. पिच आहे. वेदर कंडिशन हां. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी वरती गेलं तर गुवाहाटीला वेगळी राहिली. सगळीकडे वेगवेगळे कंडिशन्स. आणि ऑल ओव्हर इंडियात सगळीकडे मॅचेस पडतात. हो. मे काही ठिकाणी स्विंग, काही ठिकाणी हं. स्पिन आहे, काही ठिकाणी आणि पाटा विकेट आहे. आता आपलं मुंबईत गेलं तर लाल मातीचे विकेट भेटतात. आपल्या इकडे ब्लॅक सॉइल आहे. टेक्सटाईल. तो त्याच्यानंतर वरती नॉर्थ ईस्टला गेलं तर व्हाईट सॉइलमध्ये येतं जरा. तर ते फरक पडतो. म्हणजे पिचमध्ये पण फास्ट विकेट, कधी स्लो विकेट भेटणार, कधी टर्न विकेट भेटणार. ते फरक आहे. त्यामुळे मुलं मग ट्रेन होतात त्याच्यावर. आणि रणजी ट्रॉफी म्हणजे एकदम चॅलेंजिंग आहे. हं. म्हणजे रणजी ट्रॉफीला 4 डेज सर्व्हाईव्ह करणं हे खूप अवघड आहे. म्हणजे एकदम चॅलेंजिंग ट्रॉफी. तर मला असं वाटतं की रणजी ट्रॉफीकडे जास्त फोकस केलं पाहिजे यंगस्टरनी पण. जेणेकरून ठीक आहे IPL खेळणं सगळ्यांचं स्वप्न आहे. पण एक रणजी ट्रॉफीचं जे एक्सपिरियन्स आहे ना, तो सगळ्यांनी घ्यायला पाहिजे किंवा कारण तो इंडियाच्या बरोबरचा आहे. की तुम्हाला इंडियन हां, टीममध्ये घेऊ शकतो का? हां. इंडियन टीममध्ये डायरेक्ट एंट्री भेटू शकते चांगला परफॉर्म झाला तर. तर मग आता आपण तेच बघतो की इंडियन टीममध्ये आता सध्या प्रॉब्लेम चालू आहे. तुम्हाला सांगायची गरज नाही टेस्ट टीममध्ये. तर मग रणजी काही प्लेयर्स आहेत जे खूप चांगले परफॉर्म करू राहिले. भरपूर प्लेयर्स आहेत. भरपूर का लिजेंड्स बरं आहेत. चान्स नाहीये? अ, हां, व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये नो इश्यू. हां. बेस्ट टीम काम करू राहिली. पण टेस्टमध्ये थोडासा इश्यू आहे ना. चांगले प्लेयर्स पण भरपूर आहे. कारण माझ्यासमोर आता 2-3 नावे मी नाव नाही घेत आता. हां. पण खूप नाव डोळे समोर राहिले माझ्या की ती इतकी चांगली परफॉर्म करू राहिली. पण इंडियन टीममध्ये जागा नाही. नाही सध्या इंडियन टीम पण तशी पॅक आहे. तुम्हाला कॉम्पिटिशन खूप कॉम्पिटिशन खूप आली त्यामुळं आणि नॉर्मली म्हणजे आता ज्याची नजर प्लेयरवर आता एक टाईम असतो. त्या टाईममध्ये एखाद्या प्लेयरनी परफॉर्म करून गेला आणि त्याच टाईमला जर सिलेक्टरची नजर असेल, तर तो प्लेयर लवकर वरती जातो नॉर्मली. आता एक टाईम प्रत्येकाच्या आयुष्यात आहेच. एकदा टाईम वगैरे सगळं मॅच झालं, की तो प्लेयर बरोबर वरती जातो. म्हणजे नशिबाची पण गोष्ट आहे. थोडंसं नशिबाचं खेळ. मग आता आहे ना, आपण थोडंसं टेस्ट क्रिकेट आणि रणजी क्रिकेटवर. तर टेस्ट क्रिकेटमध्ये आणि रणजी फॉर्मॅटमध्ये थोडासा बदल आहे आता. हां. काही ठिकाणी मी आतामध्ये फ्रँकली सांगतो मला पण माहीत नव्हतं. मी आता टेलिकास्ट झाले ना मॅचेस त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं, की 4 डेजचा गेम असतो. येस. पॉइंट्स वेगळे असतात. हे सगळं सांगा थोडंसं मला काय प्रकार असतात? आता रणजी ट्रॉफीमध्ये नॉर्मली बघितलं DRS वगैरे नसतं. बरं. आणि रणजी ट्रॉफीत असं आहे, की पॉइंट सिस्टम विनिंग टीमला 6 पॉइंट असतात. पण फर्स्ट इनिंग लीड घेऊन जी टीम आउटरेट बोनसनी जिंकते त्यांना +1 पॉइंट असतो. म्हणजे टोटल 7 पॉइंट्स होतात. म्हणजे आणि हां. आणि ड्रॉ जर झाली मॅच तर 3-3 पॉइंट असतात. एका टीम म्हणजे दोन्ही टीममध्ये 3-3 पॉइंट होतात. म्हणजे इनिंग्स नाही जिंकली तर 7 पॉइंट. हां. फर्स्ट इनिंग लीड घेऊन मॅच जिंकली एखादी टीम, तर 7 पॉइंट होतात. आणि तसंच जर बघितलं इंडियन टीमला म्हणजे इंडियन टेस्ट टेस्ट टेस्टला तर त्यांचं असतं 12 पॉइंटचं फॉर्मॅट. विनिंग टीमला 12 पॉइंट भेटतात आणि जी टीम म्हणजे दोन्ही टीमची मॅच ड्रॉ झाली तर 4-4 पॉइंट येतात. डब्ल्यू सायकलमध्ये येस. असतात ना, की हां. पॉइंट्समध्ये खूप जास्त डिफरन्स आहे. डिफरन्स आहे. डबल इनिंग नाही जिंकले तर तुम्हाला 1 पॉइंट जास्त भेटणार आहे. स्ट्रेस आला होता जेव्हा तुम्ही रणजी टीममध्ये गेलात किंवा असा स्ट्रेस असतो का, की आपल्याला टिकून राहायचंय तर बॅटिंगला गेल्यावर तर स्ट्रेस असतोच थोडाफार. आणि मग नर्व्हसनेस आपण असतो. आपली जागा आहेच फिक्स असं काही फिक्स नसतं नाही, ते. फिक्स तर सांगू शकत नाही आपण. कारण नॉर्मली आता आपल्याला किती मॅच खेळायला भेटणार ते पण सांगू शकत नाही. तर प्रत्येकाचं म्हणजे प्रत्येक स्टेटचे वेगवेगळे सिलेक्टर्स वगैरे हे ते असतात भरपूर. आणि मग 4 दिवस खेळणं, बॅटिंग करणं, नंतर त्याचं फील्डिंग करणं, एक 4 दिवस मेंटेन करणं 4 स्टॅमिना कसं? दिवस मेंटेन करायला तुमचा डाएट मेन तर डाएटपासून होतं. डाएट त्याच्यानंतर आपण जे वर्षभर करतो ना स्ट्रेंथ ट्रेनिंग, स्ट्रेंथ किती आहे आपली, ती पण चेक होती 4 दिवसात. जर स्ट्रेंथ नसेल तर मग 4 दिवस तो प्लेयर उभा राहूच शकत नाही पहिली गोष्ट. तुम्ही 4 दिवस नाही खेळला तर मग टेस्ट क्रिकेट कसं टेस्ट खेळणार? 4 क्रिकेटच दिवस आहे. आणि नॉर्मली कंडिशन अशा येतात, की
अडीच दिवस आम्हाला पण स्वतःला फिल्डिंग करायला लागली होती 2.5 दिवस. तर 2.5 दिवस कंटिन्यू उभं राहावं लागतं. त्यामुळं जर आपण रणजी ट्रॉफीचं स्वप्न पाहतोय, तर पहिल्यापासूनच आपली स्ट्रेंथनिंग ती चांगली पाहिजे. जेणेकरून कारण 4 दिवस खेळल्यानंतर बॉडी रिकव्हर व्हायला पुढचे 3च दिवस आहे. कारण रणजी ट्रॉफी हे फॉर्मॅटच भयानक आहे. त्याला रिकव्हरी कठीण टाईम आहे. कमी आहे. तसं आपण बघतो ना, की इंडिया टीम टेस्ट मॅचेस खेळायला जाते. गॅप एक मॅच झाल्यानंतर एक 4-5 दिवसाचा गॅप असतो. आता रणजी ट्रॉफीला कसं आहे, की आता समजा आज मॅच संपली, तर उद्याच्या दिवशी तुम्ही दुसऱ्या व्हेन्यूला ट्रॅव्हल करणार. म्हणजे तो पूर्ण दिवस ट्रॅव्हलला जाणार. परवाच्या दिवशी तुम्ही रेस्ट घेणार. पण ते 24 तासात बॉडी रिकव्हर होत नाही कारण 4 दिवस खेळलेलं असतं. मसलवर स्ट्रेस जास्त असतो. तर रिलॅक्सेशनला टाईम नाही जास्त. तर परत थर्ड डे झाल्यानंतर थर्ड डेला तर प्रॅक्टिस सेशन घेतात. तर थर्ड डे झाल्यानंतर फोर्थ डेला लगेच मॅच. म्हणजे मधला जो गॅप आहे तो खूप कमी. कमी आहे. रिकव्हरी पण कमी. नाही मध्ये कॉमेंट्रीमध्ये ऐकलं होतं, की रणजी ट्रॉफीमध्ये नाही का, की कंटिन्यू मॅच चालतात. हां, गॅपच नाही अजिबात. खूप डिफिकल्ट आहे. डिफ म्हणजे जो प्लेयर कंटिन्यू रणजी ट्रॉफीच्या सगळ्या मॅच खेळतो ना, तो ग्रेट आहे एकदम. काही जणांचं म्हणणं असतं, की रणजी ट्रॉफी खेळणं किंवा रणजी ट्रॉफीमध्ये स्कोर करणं हां, तेवढं अवघड नाहीये. नाही. काय म्हणता याच्यावर? रणजी ट्रॉफी म्हणजे आता आपण बोलतोय इंटरनॅशनल लेव्हलची ट्रॉफी म्हणजे इंडिया जरी रिप्रेझेंट केलं, तरी पुढच्या कंट्रीचे बॉलर्स वगैरे ते आपल्याला माहीत आहे. पण रणजी ट्रॉफीला तुम्हाला पूर्ण सगळ्या स्टेटमधले प्रत्येक वेगवेगळे बॉलर्सला फेस करायचं आहे. म्हणजे असं नाही की तुम्ही एकाच टीमसोबत 7 मॅच खेळणार आहे. तुम्ही वेगवेगळ्या टीमसोबत 7 मॅच खेळणार आहे. तुम्हाला प्रत्येक मॅचला वेगवेगळा बॉलर फेस करायचा आहे. त्यामुळे रणजी ट्रॉफीला जरा डिफिकल्ट आहे. कंडिशन वेगळ्या, पिच कंडिशन वेगळे, बॉलर्स वेगळे. बरोबर. प्रत्येक गोष्टीस म्हणजे डिफिकल्टीज आहेत हं. भरपूर. झहीर खान म्हणा किंवा अजिंक्य रहाणे यांच्याकडे बघून काय वाटतं, की एक लेजेंडरी बॉलर ज्याला आपण बघत मोठे झाले 2011 वर्ल्ड कप त्यांनी जिंकवला हां, हां, हां. आणि एक म्हणजे टेस्ट टीमचा आता खरं कॅप्टन आहे सांगायचं जो त्याला आणि आत्ता पण तो गरजेचा टीममध्ये पण ठीक त्यांची आहे. जागा बनती पण आहे पण ते टीममध्ये. पण आता काय आता त्यांच्याकडे बघून एवढंच वाटतं, की त्यांनी जेवढी मेहनत घेतली, तेवढी मेहनत आपण घेऊन एक दिवस आपण पण नक्कीच इंडियाला रिप्रेझेंट करू. IPL सारखी मोठ्या स्टेजवर परफॉर्म करू आणि परत आपल्या गावाला प्राउड फील करून येऊ. मग आता एक रणजी बाबतीत प्रश्न घेऊ आपण, की रणजी मध्ये मध्ये मुंबई खूप वेळा जिंकलेली आहे. हो, हो. बाकी यांच्या तुलनेत खूप वेळा जिंकलेली आहे. याच्यामागे काय मेजर रिझन आहे? मुंबईचं जे म्हणजे मुंबई म्हणजे क्रिकेटचं एक मोठं आपण म्हणतो ना माहेरघर त्या टाईपाचं. मुंबईत एखादा मुलगा जन्माला आलाय एखाद्या घरात, तर तो म्हणजे क्रिकेटच खेळणार आणि मुंबईमध्ये सगळ्या म्हणजे एक्स्ट्रा ऑर्डिनरी फॅसिलिटीज पण अवेलेबल आहे आणि तिथले मुलं म्हणजे तेवढी मेहनत पण करतात. बरोबर. आपण बोलतो की मुंबईत जर एखादा प्लेयर मुंबईचा आहे, तो मुंबईत खेळतोय म्हणजे तो पूर्ण इंडियामध्ये कुठं पण खेळू शकतो. कारण तिथले कोचेस वगैरे पण त्यांच्यावर तेवढी मेहनत घेतात आणि मेन म्हणजे त्या मुलांमध्ये आणि आपल्या मुलांमध्ये हाच फरक पडतो की ते कन्सिस्टन्सी ठेवतात प्रत्येक गोष्टीत. म्हणजे तिथला मुलगा असा आहे की तो ग्राउंडवर 7:00ला आला म्हणजे तो संध्याकाळीच जाणार. तसं आपल्या इथं पॅरेंट्सचं असं आहे की "हां, तू 2 तास क्रिकेट खेळ. त्याच्यानंतर तू परत अभ्यास पण कर. अभ्यास करून मग तू क्रिकेट पण खेळ." हं. मग या गोष्टीमुळं प्लेयर्स निघणं अवघड आहे. तसं मुंबईच्या ठिकाणी म्हणजे तुम्हाला पूर्ण फ्रीडम आहे क्रिकेट खेळण्यासाठी. तुम्ही पूर्णपणे क्रिकेटलाच द्या. म्हणजे एवढं फ्रीडम असल्यावर नक्की प्लेयर जास्त निघणार आहे आणि तिथल्या विकेट्स वगैरे पण चॅलेंजिंग विकेट्स आहेत. त्या विकेट्सवर जो बॅट्समन खेळतो, तो 100% इंडियात कुठं पण खेळू शकतो. आणि त्यांचं काही ते रेनी सीझनमध्ये पण ते हो, कॉम्पिटिशन करतात. कांगा ते लीग असते. काय, काय? कांगा लीग म्हणून असते. ते सांगा ना तुम्ही मला नाही माहिती. तर कांगा लीग ही पावसाळ्यात असते. तेव्हा म्हणजे रेनी कंडिशन असते. विकेट्स पण काही वेळेस ओल्या असतात आणि ग्रास वगैरे पण खूप वाढलेलं असतं. मग त्या कांगा लीगमध्ये म्हणजे स्कोर करायला पण डिफिकल्ट आहे. हं, हं. पेस बॉलर वगैरे जो बॉल पडतोय, तो एकदम पडून दुप्पट स्पीडने येतोय आणि बाउन्स वगैरे कमी असतो. त्याच्यानंतर ग्रास पूर्ण म्हणजे पायापर्यंत असं गुडघ्यापर्यंत वाढलेलं असतं. मग बॉल ट्रॅव्हल होत नाही. त्यात रन करणं मुश्किल असतं. तर ती कांगा लीगमध्ये जो 50-60 रन करतो ना, तो डायरेक्ट प्रो लेव्हलला येतो. वाह! आणि अशी एकच ट्रॉफी नाही, मुंबईत खूप साऱ्या ट्रॉफी आहे. त्यामुळं मुलांना मॅच एक्सपिरियन्स पण खूप भेटतो. त्यामुळं तिथले मुलं म्हणजे क्रिकेटमध्ये सगळ्यात पुढेच आहे. मुंबई इतकी कॉम्पिटिशनमध्ये की त्याच्यानंतर जे 11 खेळतात ते ऑलरेडी बेस्ट आहेत. हां, बेस्टच आहे. ते त्यांच्यापेक्षा पण चांगले अजून आहेत. आहेत. ते पण खाली बसले. हां, खाली बसलेत. कारण इंडियाला जे रिप्रेझेंट करताय, निम्मी टीम तर इंडियाला रिप्रेझेंट करते अरे मुंबईची. त्यामुळे त्यांना तर रिप्लेस कोणाला करू शकत नाही आपण. बरोबर. आता महाराष्ट्र टीममध्ये जरी बघितलं तरी चांगले-चांगले प्लेयर्स आता इंडियाचे पण आले, तर चांगले जे खाली प्लेयर्स दबतायत,
ते पण वरती येऊ शकत नाही. कारण प्लेयर्स ऑलरेडी इंडिया खेळत आहेत. एक्सपिरियन्स आहे. मग आता करंट फॉर्ममध्ये पाहून काय वाटतं, की विराट कोहली, रोहित शर्मा खेळतील का 2027 वर्ल्ड कप? अ, आज सेंचुरी विराटची. खेळायला तर पाहिजे कारण एक्सपिरियन्सची गरज आहे. आणि 2027चा पण वर्ल्ड कप आपल्याकडे यायला पाहिजे. यायला पाहिजे. ही यंगस्टरला चान्स मिळायला पाहिजे त्यात. यंगस्टर तर चांगलेच आहे, पण कसं आहे प्रत्येक वेळेस एक्सपिरियन्सची कमी पडते इंडियन टीमला. म्हणजे लास्ट मोमेंटला असं होतं, की आपण बोलतो, की हा एक्सपिरियन्स एक थोडक्यात प्लेयर, एक छोटा एक्सपिरियन्स कमी पडला थोडासा, की एक एक्सपिरियन्स प्लेयर पाहिजेल होता. तर मला तरी वाटतं, की खेळावा. म्हणजे वर्ल्ड कप एक खेळायला पाहिजे. हो. तर मग आता तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रवासमध्ये सगळ्यात मोठी अडचण काय आली? काही मेजर इश्यू आले? समजा इंजुरी म्हणा, की असं काही झालं कधी? इंजुरी वगैरे तर कधी झाली नाही. मग अडचण काही सांगू शकता? अडचणी तर अप-डाउन्स भरपूर आलेत तसे लाईफमध्ये, की सिलेक्शनला पण आता समजा मी आधी महाराष्ट्राकडून ट्राय केलं. महाराष्ट्रात पण थोडे प्रॉब्लेम्स आले, की नाही होत आहे. चांगला परफॉर्म करून पण परफॉर्मन्स देऊन पण सिलेक्शन नाही होत आहे. कॉम्पिटिशन पण आहे भरपूर. मुंबईला त्याच्यानंतर मी 4 वर्ष मुंबईला गेलो. मुंबईला 4 वर्ष होतो. तर मुंबईला पण अंडर 19ला वगैरे शेवटपर्यंत यायचो. पण नॉर्मली हेच ऐकायला भेटायचं, की यार तुझ्यासोबतचा जो खेळलाय तो पृथ्वी शॉच्या बॅचला खेळलाय. इंडिया खेळलेला विकेट कीपर आहे. तुझ्याकडे एक्सपिरियन्स कमी. तर एक टॅग पाहिजेल फक्त टॅग. मग आम्ही त्याच शोधात होतो, की टॅग तर पाहिजेल आहे. मग आई-वडील आणि आम्ही सगळे असंच एकदा फिरायच्या ह्याने निघालो. मग नॉर्थ ईस्ट साइडला गेलो. म्हणलं एक स्टेट भेटेल आपल्याला. मग आसाममध्येच अ, फिरलो वगैरे. मग एक सर भेटले तिथं. ते पण साई भक्त होते. मग ते बोलले, की इकडून पण अवघडच आहे जरा खेळणं वगैरे. तर ते बोलले, की एखादी लीग वगैरे असेल तर मी बोलवेल खेळायला. तर मग तसंच एक आसाम प्रीमियर लीग वगैरे असती. त्यासाठी त्यांनी बोलवलं. मग परफॉर्म वगैरे झाला. त्याच्यात मग परफॉर्म झाल्यामुळं मग 3 वर्ष सलग तिकडेच थांबलो. मग परफॉर्मन्स बघून अरुणाचलवाल्यांनी बोलवलं. मग अरुणाचलला ट्राय केलं. मग 2 वर्ष तिकडे देऊन मग अरुणाचलकडून रिप्रेझेंट केलं. तर सांगायचं असंच, की मग हे जे एक्सपिरियन्समुळं जे अपडाऊन्स आले, तेवढेच ऑब्स्टॅकल झाले माझे, बाकी काही नाही. वाह! मग आता आपले जे इंडियाकरता खेळणारे काही प्लेयर्स आहेत किंवा आय-पी-एस स्टार्स आहेत, हां. त्यांच्यावर खेळायचा कधी योग आला किंवा लास्ट इयर जेव्हा सैयद मुश्ताक अली खेळलो, तेव्हा हरियाणा अगेन्स्ट माझा डेब्यू झाला. त्या मॅचेसला युजी चहल आणि हर्षल पटेल यांच्या अगेन्स्ट खेळायला मला चान्स भेटला. त्याच्यानंतर काश्मीर अगेन्स्ट पण युधवीर सिंग, उमरान मलिक सर यांच्या अगेन्स्ट पण खेळायला चान्स भेटला. आणि तसं अ, भरपूर इंडियन प्लेयर्सला पण भेटायला चान्स भेटलाय. त्यांचे गाईडन्स पण भेटलंय. तर त्या बाबतीत मला चांगलं वाटतंय, की मला सगळ्या मोठ्या क्रिकेटर्सचा एक्सपिरियन्स भेटत गेला. पण मग आयुष्यातली आयडल कोण आहे? म्हणजे माझ्या आयुष्यात नमन ओझा सर, ते विकेटकीपर बॅट्समन होते. बरं. तर नमन ओझा सरांच्या मी प्रत्येक मॅचेस पाहिलेल्या आहे रणजी ट्रॉफीच्या. त्यांचे डबल 100 खूप जास्त, म्हणजे डबल 100 जास्त आहे आणि रन्स पण जास्त आहे नमन ओझा सरांचं. तर एकदा असंच इन्सिडेंट घडलं होतं लाईफमध्ये. माझा एक मित्र होता नकुल म्हणून मुंबईला. मी मुंबईला असताना. तर त्यांनी सहज विचारलेलं मला, की "तुझा आयडल पर्सन कोण आहे?" तर मी म्हणलं, "नमन ओझा सर." तर ते असंच बोलता बोललं, की "तुला भेटायचं आहे का त्यांना?" म्हणलं, "यार आयडल पर्सनला भेटायला का नाही म्हणणार?" म्हणलं, "मला भेटायचं तर आहेच." मग एक दिवस असंच त्यांनी मला काही न सांगता जोगेश्वरीला घेऊन गेला. मग जोगेश्वरीला डायरेक्ट त्यांच्या घरी नेलं. त्यांच्या घरी गेल्यावर सांगितलं, की "हा पण विकेटकीपर बॅट्समन आहे, आयडल पर्सन. तुम्हाला आयडल मानतो वगैरे." म्हणजे मी बघितल्यावर तर थोडा वेळ शांतच होतो, की यार आयडल पर्सनला भेटायला गेलोय. थोडं आनंद पण होता आणि भीती पण वाटत होती, की बोलणार काय त्यांच्यासमोर. पण त्यांनी जे गाईड केलं मला, जवळ-जवळ 1.5-2 तास गाईड केलं विकेट कीपिंगबाबत वगैरे. तर ते एक्सपिरियन्स मला खूप कामी आला लाईफमध्ये. आणि त्यांनी त्यांचे पर्सनल ग्लोव्हज पण मला गिफ्ट केले. ते मी माझ्या आयडल पर्सनली दिले म्हणून मी ते शोकेसला पण लावून ठेवले. म्हणजे एक काळ होता, की सनरायझर्स हैदराबादकडून आहे ना, त्यांची बॅटिंग इतकी भयानक होती ना, म्हणजे मी त्यांची बॅटिंग बघायचो. आता मी खोटं नाही बोलत, असं वाटलं लोकांना नाही का मी जास्त बोलतोय. पण मी एका पॉइंटला तर बघायचो नाही का, म्हणजे बॅटिंगला आली काय आता क्लिअर हिटिंग हां. आणि चांगले विकेटकीपर होते, म्हणजे ते बेस्ट एकदम. एकदम बेस्ट होते. ते एकदम बेस्ट. एम-एस धोनीच्या काळात आल्याने थोडंसं बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम झाला होता, त्यांचंच नाही. हां. नाही आणि पण ठीक आहे, आपण ब्लेम तर नाही करू शकत. ब्लेम नाही. हां, प्रत्येकाची चेहरा असतो प्रत्येकाचा. हां, नशिबाची. पण नमन ओझा सर हे बेस्ट विकेट कीपर बॅट्समन. म्हणजे रणजी ट्रॉफीमध्ये सगळ्यात जास्त रन्स,
त्याच्यानंतर IPLला पण आता इंडिया लिजंड्सला पण परफॉर्मन्स एकदम भारी. अजून पण खेळत आहेत. बाहेरच्या कंट्रीत पण लीग्स खेळत आहेत. तर त्यांची विकेट कीपिंग आणि बॅटिंग एकदम बेस्ट आहे. म्हणजे अजून पण त्यांच्याकडून खूप काही शिकायला भेटतं मॅचेस बघता-बघता. म्हणजे असं वाटत पण नाही की त्यांचं एज झालंय. असं नॉर्मली असं विकेट कीपिंग करताना अजून पण वाटतं की यंग कोणीतरीच विकेट कीपिंग करतंय. म्हणजे आम्हाला खूप शिकायला भेटतं. वॉव! तर मग मला एक सांगा ना, की लोकांचे अनुभव काय होते? लोकांचे प्रतिक्रिया काय होते जेव्हा तुम्ही म्हणजे वेळेस क्रिकेट खेळत नव्हते आधीची गोष्ट? तर नॉर्मली तर आई-वडिलांना तर खूप नाव ठेवलंय. मेन म्हणजे आई-वडिलांनाच प्रत्येक वेळेस बोललेत, की "तुम्ही शिक्षक असताना पण मुलगा स्पोर्ट्समध्ये कसं काय टाकताय? तुम्ही एवढी रिस्क कसं काय घेऊ शकतात?" म्हणजे जे जवळचे होते सगळ्यात त्यांनी पण ते पण बोललेत आई-वडिलांना, की "तुम्ही असं कसं काय करतात? तुम्ही एवढी रिस्क कसं काय घेताय? हे बरोबर नाही." म्हणजे स्वतःहून चर्चा केली लोकांनी. भरपूर प्रॉब्लेम्स आलेत. तोंडावर पण भरपूर जण बोलले, की "तू पुढे जाऊन काही करू शकत नाही." आपल्या म्हणजे मिडल क्लास लोकांचा हा गेमच नाही क्रिकेट म्हणजे. तू विचार सोडून दे. तू चांगला अभ्यास कर. खूप जण म्हणायचे, की "तू जॉब बघ. तुमचा मुलगा काय करतोय? म्हणजे त्याचं एज्युकेशन तरी करा. लग्नपत्रिकेत तरी टाकता येईल." एवढं पण म्हणले म्हणजे एज्युकेशन करा म्हणजे लग्नपत्रिकेत त्याच्या टाकता येईल, की हा शिकला पण आहे. म्हणजे कोणाला असा विश्वासच नव्हता, की मिडल क्लास फॅमिलीमधून एखादा मुलगा पुढे जाईल. खरं आहे. आता कशी ट्रीटमेंट भेटते? आता तुमचे कुठे काही सत्कार होतात वगैरे हो. ऐकलंय मी. सत्कार तर होत आहे. म्हणजे ट्रीटमेंट चांगली पण भेटतीये. आता मोठ्या-मोठ्या ठिकाणी पुण्याला जरी म्हणलं तरी रिस्पेक्ट भेटतोय, चांगला रिस्पेक्ट भेटतोय आणि प्लेयर्सला नॉर्मली रिस्पेक्ट असतोच. असतो, असतो. प्लेयर्सला रिस्पेक्ट आहे. पण खंत एकाच गोष्टीची आहे, म्हणजे श्रीरामपूरसारख्या ठिकाणी जे जुने क्रिकेट खेळाडू होते, म्हणजे जे जुने क्रिकेटर्स आहे आमचे सरांसोबत महेश बोरवके सरांसोबत जे खेळलेले आहेत. आमच्या अकॅडमीत पण होते साई क्रिकेट अकॅडमीत. तर खंत ह्याचंच वाटतं, की काहींनी स्टेटस टाकले होते, की यो-यो टेस्ट बंद झाली किंवा यो-यो टेस्ट तर तुम्हाला माहिती आहे. हां, यो-यो माहिती, टेस्ट माहिती. म्हणजे सगळ्यात लास्टची स्टेज असती. जी पास केली फिटनेसची. तरच पुढे जाऊ शकतो. आता नॉर्मली असं आहे, की ट्रायल्समध्ये वगैरे किंवा परफॉर्मन्सच्या बाबतीत कॉम्प्रोमाईज करतात. पण यो-यो टेस्ट ही सगळ्यांसमोर होते. म्हणजे बी-सी-सी-आयचे कोऑर्डिनेटर्स आलेले आहेत. सगळे असतात. हं. यो-यो टेस्ट सगळ्यांसमोर होते. तर तिथं जो फेल होतो तो डायरेक्ट तिथूनच बाहेर पडतो. म्हणजे असं पण नाही, की त्याला नंतर चान्स भेटतो किंवा काय. तर तिथूनच बाहेर पडतो. तर अक्षरशः म्हणजे क्रिकेटर लोकं जे आधी क्रिकेट खेळलेले, चांगल्या लेव्हलचं क्रिकेट खेळले, त्यांनी पण स्टेटसला टाकलं यावेळेस, की बी-सी-सी-आयने यो-यो टेस्ट बंद केली का? म्हणजे बी-सी-सी-आय यो-यो टेस्ट घेत नाही का? म्हणजे त्यांना असं म्हणायचं होतं, की म्हणजे एक-एक कारण काढताय. म्हणजे हीच मनात खंत वाटते, की सपोर्ट करायला पाहिजे, कळलं तुम्ही मला. मागं वाढायला पाहिजे. हा एक म्हणजे सगळ्यात आता मोठा डाउनफॉल आहे. डोमेस्टिक सर्किट करता युएटीएस असते का नाही? हां, हां. सगळ्यांनाच सगळ्यांनाच तरी. आता या वर्षीपासून तर ती ब्रॉन्को टेस्ट म्हणून ब्रॉन्को स्टार्ट टेस्ट केली. आहे. मग त्याच्यात फरक तिथं यो-यो टेस्टपेक्षा पण हार्ड आहे. त्याचं काय फरक आहे दोन्हीमध्ये? पहिले 40, 60 आणि 80 असे स्प्रिंट मारायला लागतं 5 मिनिटं कंटिन्यू स्प्रिंट मारायचे मीटर. आणि यो-यो टेस्ट तर अवघडच होती. युएटीएस त्याच्यानंतर तुके पण काही स्टेट तुके पण घेतात 2 किलोमीटर 8.5 मिनिटात करायचं आणि 2 मिनिटात 24 रन काढायचे. मला वाटायचं की फक्त हे इंडियन टीम करतच नाही, नाही, नाही. डोमेस्टिकला पण कंपल्सरी. त्याशिवाय पुढं कोणी जाऊ शकत येऊ शकत नाही. वाह! तर असं कधी वाटलं का तुमच्या सगळ्या जर्नीमध्ये की आता गिव्ह अप करावं, आता नाही जमत आहे क्रिकेट? म्हणजे जेव्हा डाउनफॉल यायचा, तेव्हा थोड्या वेळाकरता वाटायचं, की यार आपण घेतलेले निर्णय कधी चुकणार तर नाही ना? आपण आत्ताच चेंज करायला पाहिजे का? पण आई-वडिलांचा सपोर्टच एवढा होता, की म्हणजे आईची जी पॉझिटिव्हिटी होती ना, ती एवढी होती, की मी आईसोबत बोललो ना, सगळं विसरून परत नवीन तयारीने लागायचो. म्हणजे आईचे शब्द ऐकूनच असं व्हायचं, यार घरच्यांचा एवढा सपोर्ट आहे, तर आपण कसं काय गिव्ह करू शकतो? सेम. म्हणजे घरच्यांनी एवढी अपेक्षा ठेवली आणि आई जी बोलायची माझ्यासोबत, त्यांनी एवढी पॉझिटिव्हिटी भेटायची, की मी परत नवीन ह्यानी चालू करायचो. म्हणजे आत्तापर्यंत इथपर्यंत येऊपर्यंत तर एवढी पेशन्स वाढली आहे, की आता किती वेळा जरी हारलो, तरी माझ्या मनात असं आहे, की ठीक आहे 100 वेळा हारलो तरी एकदा तर जिंकायचंय आणि एक दिवस तर आपला येणार आहे आणि त्या दिवशी आपण आपल्याला सिद्ध करणार आहे. समोर आपली पण एक इमेज बनणार आहे. म्हणजे मला आता फरक नाही पडत आहे, की कोण काय बोलतंय माझ्याबद्दल काय नाही. इन फ्युचर मला फक्त एवढंच आहे, की मला इंडिया किंवा IPLला रिप्रेझेंट करायचंय. हं. कारण फ्युचर गोल तर हां, लोकांचं तर ऑब्व्हियस काम आहे. आहे. शेवटपर्यंत ते बोलणारच आहे. त्याला आपण टॅकल करून निघायचं. आता आई-वडिलांनी मला सर्वच गोष्टीला कसं फेस करायचं ते पण शिकवलंय. आणि मेन काय आई-वडील आणि कोचेस सोबत असणं महत्त्वाचं आहे. आणि आई-वडील आणि कोचेस माझ्यासोबत आहे. त्यामुळं ती सगळ्यात मोठी ताकद आहे माझी.
आता तुम्ही श्रमपूरचे आहात, मी राहुरी फॅक्टरीचे आहे, तुम्ही तर श्रमपूरचे आहात. इथे तुम्ही बघा गाव आहे आपलं. इथं राहून पॉडकास्ट सुरू करणं तर घरच्यांचा खूप जास्त सपोर्ट मला पण. सपोर्ट. हे तुम्ही खाली विचारायला गेलं अजून सांगेल तुम्हाला. आता सुद्धा तू आवर रे, उठ रे शूटला. मी चिल असते. पण ते ढकलतात मला. नाही म्हणजे माझ्या बाबतीत पण तसंच होतं. नॉर्मली मला सकाळी म्हणजे आई कंटिन्यू "आवर, तुला ग्राउंडवर जायचंय. आवर लवकर, झोपू नकोस. जास्त झोपू नको तू. आवर, तुला फिटनेसला जायचंय." म्हणजे प्रत्येक वेळेस बोलत राहिले. दररोज किती रनिंग केली, तू किती प्रॅक्टिस केली, आज किती वेळ ग्राउंडवर होता. ॲट म्हणजे कधी असं झालं ना, की सकाळी 7:00ला गेलो आणि 12:00लाच आलो. 12:00लाच का बरं आलं मग? अजून पुढचे टाईम का प्रॅक्टिस नाही केली? जेवण जेवण टाईमवर केलं का? जेवण करून परत प्रॅक्टिस करायची. म्हणजे असा टाईमपास बिलकुल नाही. सेम आमच्या घरी सेम परिस्थिती आहे. ओके. सो तर आपल्याकडे एक रॅपिड फायर आहे. ठीक आहे. त्यामध्ये काय करायचं? शॉर्ट आणि त्यांचे बेस्ट प्लेयर्स म्हणजे आता कव्हर ड्राईव्ह तर विराट कोहली. इथं आपण ट्विस्ट असं टाकू, की तुम्हाला समजा आता कव्हर ड्राईव्ह आहे, तर त्याच्याकडे विराट कोहली सोडून कोणते सांगायचं? ओके. हा एक एक ट्रिक ठेवू आपण पबमध्ये नाही का, कसं आता कॉमन नाही की येस. म्हणजे पुढच्या म्हटलं की रोहित शर्मा. तर हे नाही, थोडंसं आपण ते ट्विस्ट टाकू. ते करायचं. अच्छा. सगळ्यात पहिले तर स्ट्रेट ड्राईव्ह. पण सचिन तेंडुलकर सोडून. नाही, शुभमन गिल, शुभमन गिल. ओके. तर कव्हर ड्राईव्ह विराट कोहली सोडून. विराट कोहली सोडून हाच तर ट्विस्ट आहे मग. नाहीतर मग कॉमन तर म्हणजे विराट कोहलीचं सगळ्यांना माहिती आहे. नाही जुने खेळाडू पण जाऊ शकतो. जुने पण चालणार. कोणते पण एनी एनी नेमन होतं. कुमार संगेकर, जॉनथन ट्रॉट, हां. केविन पीटरसन हे तिघं बेस्ट खेळणारे होते. विराट कोहलीनंतर ऑब्व्हियसली. त्याच्यानंतर पुल शॉट रोहित शर्मा, श्रेयस अय्यर. हेलिकॉप्टर शॉट एम.एस. धोनी. हे विचारू पण नाही काय उपयोग नाही. पण ते सोडून एखादा सांगू शकतो कोणी? हार्दिक हार्दिक पांड्या. पांड्या. हां, ओके. स्क्वेअर कट वीरेंद्र सेहवाग सोडून. वीरेंद्र सेहवाग सोडून जर बघितलं जॉस बटलर पण चांगला आहे. अप्पर कट सचिन सोडून, सेहवाग दोघं सोडून. जॉनी बेअरस्टो. तर फ्लिक शॉट व्ही.व्ही.एस. लक्ष्मण नाही ते बेस्ट होते. लक्ष्मण सोडून. नाही तसं विराट कोहली पण फ्लिक शॉट बेस्ट होतं. जयवर्धने पण चांगला खेळायचा. महिला जयवर्धने. बरोबर. किंवा सचिन पण होता, की ही पोरं जाऊन सुद्धा फ्लिक शॉट मारायचं प्रत्येकाला. तर रिव्हर्स स्वीप ए.बी. डिव्हिलियर्स सोडून. एबी सोडून. मग तिथे तोच ट्विस्ट आहे ना मग. एबी डिव्हिलियर्स सोडून रिव्हर्स स्वीपला मॅक्सवेल. मग स्विच हिट केविन पीटरसन सोडून मॅक्सवेलच मॅक्स वेल्स एनी टाईम. किंवा मग आपण डेव्हिड वॉर्नर. डेव्हिड वॉर्नरपेक्षा हां, एखादा मॅक्सवेल बेस्ट आहे. हां, हां, मॅक्सवेल मॅक्सवेल म्हणजे बेस्ट आहे. हां, तुम्ही 6 बॉलमधले 4 बॉल मारायला लावले तरी तो मारणार आहे. तेवढं आहे. खरं आहे. स्कूप शॉट दिलशान सोडून. आपला स्कूपला माणूस आहे. सूर्याच आहे. हां, सूर्य आहे. सूर्याच आहे. आपला माणूस आहे तो. हां. सूर्यकुमार यादव. सर मॅम तुमचं स्वागत आहे द स्पेशल कॉर्नर मराठीवर. नमस्कार. अभिषेक आता इतक्या चांगल्या लेव्हलला चाललाय. तर तुम्ही त्याला कसं सपोर्ट केला? कारण तुम्ही टीचर फॅमिलीतून आहात आणि तो मुलगा एक क्रिकेटर व्हायचं म्हणतो, तर मग काय तुमचं सपोर्ट आहे त्याला? दुसरीपासून त्याला क्रिकेटची आवड होती. क्रिकेट खेळायचं, गल्लीत अगोदर खेळायचं. त्यानंतर योगायोगाने बंगला बांधल्यानंतर क्रिकेट कोचच भाडेकरू म्हणून आले आणि रोज ते त्याला घेऊन जायचे. तर सुरुवातीला काही वाटलं नाही. ठीक आहे, 10वी पर्यंत काही हरकत नाही, खेळू द्या. परंतु 10वीची परीक्षा असताना देखील बोर्डाचा पेपर 2 दिवस गॅप होता. तरी तो क्रिकेट खेळायला गेला. आणि मग मॅचेस. संस्कृतचा पेपर होता 3 दिवसांनंतर आणि तो नेमकी माझ्या शाळेत होता, वडिलांच्या शाळेत नव्हता. मग त्यामुळं मला जास्त टेन्शन असायचं. तर आम्ही म्हणायचे, "अरे, तू माझ्या शाळेत, तू जर फेल झाला, तर काय म्हणतील मुलं सगळे, की मॅडम दुसऱ्याच्या मुलांनाच फक्त हे करतात अभ्यासासाठी आणि त्यांचा मुलगा फेल झाला." असं काही असलं तर तू लगेच इथून दप्तर उचलायचं आणि वडिलांच्या शाळेत जायचं. त्याला म्हणायचे. पण तो म्हणायचा, "नाही आई, मी इथं शिकणार आहे तुझ्या शाळेत. मी असं काही होणार नाही माझ्याकडनं, की मी नापास होईल असं. मी तुला शब्द देतो, पण मला खेळू दे." म्हणजे "बरं ठीक आहे" म्हटलं. पण आता असं काही नाही का, की मला तुझी फायवी राहिली, की तुम्हा दोघांकडून एकाकडून ते विरोध होता त्याला? तसा विरोध तर सुरुवातीला आईकडूनच होता, बरं. की आपण शिक्षकाची मुलं म्हटल्यानंतर तुम्ही मेडिकलला जायला पाहिजे, चांगलं झालं पाहिजे आणि म्हणून क्रिकेट खेळू नको. हा विरोध आईचा प्रखर होता. आणि त्याची मोठी बहीण डॉक्टर होते, डेंटिस्ट. बरं. मग त्यामुळं मी त्याला म्हणायचे, की "ती बी-डी-एस झालेली आहे. तू एम-बी-बी-एस हो." आणि प्रत्येक आई-वडिलांना वाटतं असं.
म्हातारपणामध्ये असं कोणीतरी हक्काचं पाहिजे. पण त्याचं काही तसं काही नव्हतंच. तो म्हणायचा, "ठीक आहे, ती झाली तर ती होऊ दे. पण मला तिकडे नाही जायचं मला." मी म्हणायचे, की "अरे, आम्हाला म्हातारपणात जर काही झालं तर पाहिजे घरातला डॉक्टर." तो म्हणायचा, "अगं आई, क्रिकेटर झाल्यानंतर तुला काही होऊ दे, मी डॉक्टर आणेल ना." बरोबर आहे, काही चुकलं नाही. नंतर सपोर्ट केला. तर म्हटलं, "नाही, हा ऐकणाऱ्यांमधला नाही आहे. एकदा तर खूप मारलं मी त्याला. तुझ्यामुळं मला माझं नाव नको जायला आणि मी काय करणार आहे, तुझी ही किड बॅग आहे ना, ती जाळून टाकते आणि तू तेव्हाच इकडे लक्ष देशील." तर खूप मारल्यानंतर मग त्याने परत ती पट्टी आणून दिली, फेकलेली आणि मला म्हणे, "तू ही पट्टीने परत मला मार, पण माझ्या किड बॅगला काही बोलू नको हां. असं काही बोलू नको. आई तुला समजतं का ते भविष्य आहे." मग थोडंसं मला पण काय मग आपण कुठेतरी चुकतोय. नवीन शिक्षण पद्धतीत सांगितलेलं आहे, की विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव दिला पाहिजे. मग आपण चुकतोय का? आपण पण शिक्षक आहे. मग त्याच्यातले गुण आपण ओळखून त्याला दिलं पाहिजे बा. मला स्टार्टिंगला असं वाटलं होतं, की सरांचा विरोध आहे आणि आई फुल सपोर्टमध्ये. नाही, मी स्पोर्ट टीचर असल्यामुळं मला स्पोर्टमधलं माहीत होतं एकंदरीत. काय असतं ते पुढं हे. फ्युचर. त्यांना कॉलेजमधून कसं सपोर्ट मिळाला काही सांगू शकाल थोडंसं? हां, तर कॉलेजमधून सपोर्ट असा मिळाला, की जेव्हा तो 12वी होता. मग क्रिकेट खेळायचं हे 10वी ठरलं, की पुढं खेळायचंय. मग 12वी सायन्स त्याने घेतलेलं होतं. 10वी पर्यंत सेमी असल्यामुळं. परंतु फॉर्म भरायच्या वेळेस आम्ही दोघंही कॉलेजमध्ये गेलो आणि त्याच्या शिक्षकांना विनंती केली, की याचा सायन्सचा फॉर्म भरण्याऐवजी आर्ट्सचा फॉर्म भरा. कारण याला क्रिकेट खेळायचंय तर अभ्यासाचा लोड नको जास्त. पण तो पण ऐकायला तयार नव्हता. कारण सेमी असल्यामुळं तो म्हणायचा, "नाही मला सायन्स चांगलं, मी आर्ट नाही घेणार." आणि त्याचे शिक्षक असे होते, की त्यांनी "तुम्हाला काय करायचं? आम्ही आहोत." तू हुशार आहे म्हणायचं. तो हुशार आहे, तो करील, तो 12वी पास होणार आहे. तुम्ही त्याची काळजी करू नका. तुम्ही जसे आले तसेच परत जा. तर ही जी त्याच्या शिक्षकांनी प्रेरणा दिली, त्यामुळं आम्ही पण तिथून सायन्सचाच फॉर्म भरून परत आलो आणि त्यावर्षी योग असे, की 12वीचा सायन्सचा रिझल्ट एवढा टफ लागला. मुलांना पर्सेंटेज इतके कमी पडले आणि हा तर कॉलेजला न जाता क्रिकेट खेळायचा आणि अभ्यास त्याच्या पद्धतीने करायचा मोबाईलवर. परंतु रेग्युलर मुलांना पडले नाही. एवढे मार्क त्याला 12वी सायन्सला पडले. तर त्या शिक्षकांचं मी तेवढंच कौतुक करेल, की त्यांनी खरोखर खूप चांगला सपोर्ट त्यावेळी केला. म्हणून अभिषेक पुढे चालून बी-एस-सी झाला. परंतु एम-एस-सी पण एन्व्हायर्नमेंटल सायन्समध्ये चांगल्या मार्काने तो आता मेमध्ये पास झालाय. खरंच हे श्रेय त्याच्या त्या 12वीच्या शिक्षकांना आहे, की त्यांनी त्यावेळेस आम्हाला मागं पाठवलं आणि सायन्स ठेवा हा आग्रह धरला. म्हणून आज तो एम-एस-सी एन्व्हायर्नमेंटल सायन्स झाला. आणि बी-एस-सी झाल्यानंतर एम-एस-सी करायचं तर मग परत असं कॉलेज बघायचं होतं, की ते याला सपोर्ट करेल. जसं बी-एस-सी पर्यंत भेटला, तसं एम-एस-सीला पण सपोर्ट भेटला पाहिजे त्याला. मग विखे पाटलांचं लोणी येथे एन्व्हायर्नमेंटचं कॉलेज आहे, एम-एस-सी एन्व्हायर्नमेंट आणि नेमकी त्या कॉलेजला मी बी-पी-एडला असतानाचे जे शिक्षक होते, अनाप सर म्हणून, तर त्यांना फोन केला मी. म्हटलं, "सर, मग आम्हाला तिथे भेटेल का असं?" की तो स्पोर्ट्स त्याचं महत्त्वाचं आहे आणि दुसरं शिक्षण आहे. पण आम्हाला असं म्हणजे कॉलेजचा पण सपोर्ट भेटला पाहिजे. कारण 11वी ते बी-एस-सी पर्यंत आम्हाला तसंच भेटला सपोर्ट. का जेव्हा परीक्षा असेल तेव्हा शिक्षक फोन करायचे. मग तेव्हा तो परीक्षेला यायचा, पेपर देऊन जायचा किंवा प्रॅक्टिकल असेल तर फोन करायचा किंवा आणखी काही कंप्लीशन ते सगळे पूर्ण करून द्यायचा तो. मग म्हणजे त्यांनी काय केलं, की कॉलेजला येणं हे गरजेचंच आहे, हे ठेवलं नाही. बाकीची सगळ्या पूर्तता त्याच्याकडनं करून घेतल्या. तर तो सगळ्या पूर्तता करायला तयार आहे. पण आम्हाला फक्त प्रेझेंटीच्या बाबतीत सपोर्ट पाहिजे. ते म्हटले, की "काही नाही बिनधास्त राहा तू. मी तिथे कॉलेजला सांगतो तसं." आणि मग विखे पाटलांच्या कॉलेजला ॲडमिशन घेतलं. तिथं पण खूप चांगला सपोर्ट भेटला. ते प्रॅक्टिकल वगैरे त्याला बोलवून घ्यायचे. बाकी असाइनमेंट वगैरे ते पूर्ण याने केले सगळे आणि नंतर पेपरला पण त्यांचे फोन आहे. त्यामुळं तो एम-एस-सी पण क्लिअर झाला.
त्यामुळे त्यांचे पण मी धन्यवाद मानते या इंटरव्ह्यूच्या निमित्ताने. कसं असतं की आता अभिषेक सुद्धा मान्य करेल की अ, जो व्यक्ती स्पोर्ट्समॅन असतो ना किंवा जो ॲक्टिव्ह असतो, त्याची ग्रास्पिंग पॉवर जास्त असते आणि तो कदाचित बाकीच्यांपेक्षा पटकन शिकतो गोष्टी. बरोबर आहे? की माझा अनुभव आहे स्वतःचा म्हणून सांगायलो. सो तुम्ही पालकांना काय सल्ला द्याल, ज्यांच्या मुलांना काहीतरी इच्छा आहे स्पोर्ट्समध्ये जायची? पालकांचं एकंदरीत आपण जर बघितलं, तर क्रिकेट हा खेळ असा आहे, की खर्चिक आहे. त्यामुळं पालक थोडं मुलाचा खर्च वाढायला लागला, की बस झालं तुझं क्रिकेट. आता क्रिकेट खेळू नको. अभ्यास कर आणि इकडेच काहीतरी मेडिकलला जा, इंजिनिअर कर, असं पालक म्हणतात. त्याचं कारण असं आहे, की क्रिकेटमध्ये जसं वरच्या लेव्हलला आपण जाऊ, तसं प्रत्येक साहित्य हे किमती होत जातं कॉस्टली होतं. आणि ते किमती झाल्यामुळं पालक चिड करतात आणि मुलांना पाहिजे तेवढा सपोर्ट क्रिकेटसाठी करत नाही. हं. आणि ते कॉम्पिटिशन तेवढी असल्यामुळे हे मेन कारण आहे. दुसरं तर कारण ते आहेच आहे, की कॉम्पिटिशन आहेच आहे. आपला मुलगा तिथपर्यंत पोहोचेल की नाही, हं. ही पण मनामध्ये ही भीती खूप असते. मोठी रिस्क असते. ही म्हणजे पालक नस म्हणून मी सांगते, की पालक या नात्याने ही जी रिस्क आहे ना, तर ती खूप मोठी रिस्क असते, की मुलाला स्पोर्टमध्ये उतरवणं ही रिस्क खूप मोठी असते. बऱ्याच वेळेस रात्री झोप पण येत नसायची, की होईल का पुढे? असं फक्त मीच म्हणायचे, त्याला म्हणत नसायचे कधी. बघा. होईल की नाही हे त्याला म्हणत नसायचे. त्याला फक्त एकच म्हणायचे, "दादा एक दिवस आपला असणार आहे." आणि तो एक दिवस आपला असणार असणार आहे ते म्हणून आत्तापर्यंत ते दिवस लोटले त्याने पण आणि तो एक दिवस आत्ता त्याला आला. नाही, नाही याचंच उत्तर आहे की रणजी ट्रॉफी किंवा सैयद मुश्ताक अली ट्रॉफी याच्यावर सुद्धा पेमेंट आहेत. हे सुद्धा बऱ्याच माहीत नाहीये. हो. हो, आहेत. नाही इकडे तर पेमेंट आहेच आणि शिक्षण पण नाही सोडायचं. का तर स्पोर्ट कोट्यामधनं जागा आहेत आता. हे बऱ्याचशा पालकांना माहीत नाही. स्पोर्ट कोट्यामधनं पण जागा आहेत. कंपन्यांमध्ये पण बऱ्याचशा स्पोर्ट्सच्या जागा आहेत, की ते त्यांच्या टीम आहे कंपन्यांच्या पण. असतात ना, बरोबर. हो. आणि त्यामुळं असं नाहीये, की पुढे इंडिया टीममध्ये झालं नाही, तर मग भविष्य काय आहे? असं नाही, बरेचसे मार्ग आहेत आहेत. खूप स्पोर्टमधनं. ऑप्शन आहे याच्यामध्ये. खूप ऑप्शन आणि मेन म्हणजे काय आहे, की जीवनामध्ये येणारे जे चढ-उतार आहे ना, तर ते सोसण्याची ताकद ह्या मुलांना येते. खरं. ती ताकद येणं पण खूप गरजेचं असतं. काही मुलं काय होतात, कोलमडून जातात थोड्या. तर हे यांच्या बाबत होत नाही. ती ताकद तेवढी येते त्याच्या स्पोर्ट्स. स्पोर्ट्समुळे. म्हणजे आम्ही तर तेच समजतो, की आमचा मुलगा विचाराच्या बाबतीत पण तो एकदम व्यवस्थित आहे, की सगळ्या दृष्टिकोनातून विचार करणारा आहे. आणि आर्थिक दृष्टी जर म्हटलं तर त्याने त्याच्या पूर्ण क्रिकेटच्या जीवनामध्ये रणजीपर्यंतच्या, की त्याने कधीही राहण्याचा विचार केला नाही. खाण्याचा कधी विचार केला नाही आणि ट्रॅव्हलिंगचा पण कधीच विचार केला नाही. फक्त म्हटला, की खेळायचं. येस. अक्षरशः मुंबईला तो एका कुडकामत्याच्या रूममध्ये राहत होता. असं नाही, की म्हणजे आम्ही आई-वडील शिक्षक आहे, मग पैसा आहे, तर मग आपण तो उपभोगला पाहिजे. असं पण त्याने कधीच केलं नाही. मी त्याला 10 वेळेस म्हणायचे, की "तू अभिषेक मुंबईला राहतो, तर आम्हाला यायचंय मुंबईला." तो म्हणायचा, की "नाही, काय गरज आहे तुमची? माझं चालू आहे व्यवस्थित." म्हणजे मग नंतर एकदा असंच गेलो आम्ही, तर ती रूम बघून मलाच थोडंसं वाईट वाटलं. त्याला म्हटलं, "अरे, तू अशा रूममध्ये राहतो?" तो म्हणतो, "आई, रूमला महत्त्व नाही. प्रॅक्टिसला महत्त्व, मॅचेस मिळण्याला महत्त्व. हे सगळं मला इथे अवेलेबल आहे. मी रूम बघत नाही. दिवसभर मॅच असतात, दिवसभर प्रॅक्टिस असते. रात्री ढेकणं चावून गेलेलं समजत नाही. त्याच्यामुळे तू कशाला टेन्शन घेते?" वाह! नाही आणि स्पोर्ट्स मग तर कोणताही असो, पण त्याच्यामुळे ना, की मुलं हो, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्ट्राँग बनतात. शिकतात. प्रॉब्लेम फोकस न करता ते सोल्युशन फोकस करतात. पण आता मगाशी तुम्ही बोलता-बोलता मला एक किस्सा सांगितला होता, की ते गुवाहाटीच्या रूमचा. तो सांगा ना मला? गुवाहाटीला पण जेव्हा तो गेला होता, तिथे 3 वर्ष होता गुवाहाटीमध्ये. परंतु तिथे पण एक रूम अशी होती, की ती हॉरर म्हटलं तरी चालेल. अशी ती रूम होती. म्हणजे ती रात्रीच्या वेळेस त्याला मी काय दिलेलं होतं, एक हनुमानांची मूर्ती दिली होती आणि हनुमान चालीसा म्हणण्याचं त्याला म्हणजे तो म्हणतोच, हनुमान चालीसा कंटिन्यू म्हणणार तो. आणि तिथे पण तो हनुमान चालीसा म्हणायचा. तर 3 रूमची रूम होती ती. तर ते मध्ये झोपत होते मधल्या रूममध्ये आणि अक्षरशः तिकडच्या रूममध्ये ना असा ते आवाज यायचा त्यांना. आवाज यायचा. पायाचा आवाज यायचा चांगला असं ते कॉटवर कोणीतरी बसल्यासारखं वाटायचं. पण ते काही त्यांनी मला सांगितलं नाही का, अजिबात सांगितलं नाही.
हां. मग नंतर जेव्हा आम्ही गेलो होतो गुवाहाटीला ना, तर मी त्या रूममध्ये घुसल्याबरोबर मला थोडं निगेटिव्हिटी जाणवली. आणि तिथे एक असं बाहुली होती. जशी कांतारामध्ये तर ते लाकडाचं होतं असं तिथे ठेवलेलं आणि ती बघून मला खूप असं म्हणजे एकदम घाबरल्यासारखं वाटलं थोडं आणि मग अभिषेकला मी म्हटलं, "अरे हे काय आहे?" तर ते यांना मालकीणबाईंना सांगून दे, हे इथून उचलायचं म्हणून. ते थोडं भीती वाटते. तर तो म्हणे, "आई मी सांगितलं, पण ते म्हणतात की नाही, त्याला इथेच ठेवायचंय." मग मला थोडंसं आलं बरं का डाऊट. काही बोलले नाही. अभिषेकला पण नाही कारण एवढ्या लांब तो राहत होता. 3 दिवस लागायचे श्रीरामपूरवरनं गुवाहाटीला जायला. त्याच्यामुळं मी त्याला काही बोलले नाही. पण तिथून आल्यानंतर मला खूप भीती वाटायची अशी. रात्री झोपली ना, तरी पण मी रात्री उठून बसायचे आणि फक्त सरांना एवढंच म्हणायचे, की मला तिथून आल्यापासून खूप भीती वाटते. मला असं वाटतं, की त्याला जर तिथं काही झालं, तर मी इतक्या लांब पोहोचू शकेल का? हे म्हणायचे, "तू असं काय करते तिथून आल्यापासून?" म्हटलं, "मला माहीत नाही, पण मला तिथं असं थोडं विचित्र वाटतं." आणि मग नंतर जेव्हा अरुणाचल स्टेटला याचं काम झालं. मग ती रूम सोडून आला. आल्यानंतर तो आला, घरी आला आणि दुसऱ्याच दिवशी रूम मालक जे वरती गच्चीवर गेले होते ते संध्याकाळच्या वेळेस, त्या गच्चीवरनं कसे खाली आले ते माहीत नाही. पण यांच्या रूमच्या समोर येऊन पडले आणि जागेवर गेले. बापरे! खतरनाक एक्सपिरियन्स. खूप डेंजर. बापरे! मग त्याच दिवशी रूम चेंज का नाही केली? नाही, पण दुसरीकडे रूम चेंज करणं म्हणजे ही रूम अशी असल्यामुळं भाडं बहुतेक कमी असेल. हं. आणि दुसरीकडे भाडे खूप होते. भारी असतो. खूप भाडे होतं. मग त्याला असं वाटायचं, की दुसरीकडे एवढे भाडे कशाला द्यायचे? बरोबर. इथेच आपण ॲडजस्ट करू. पण त्याला म्हटलं एवढं मोठं ॲडजस्टमेंट ही एवढी नव्हती किती ॲडजस्टमेंट रे बाबा. आणि एकतर महाराष्ट्राचं कोणी खेळाडू नव्हता तिथे. पण तो एकटाच होता. त्याच्यामुळे थोडी भीती वाटायची. पण एवढ्या ह्याच्यात तर गेम आवाज पण येते राहत. आवाज पण यायचे बरेच. थँक यू सो मच सर. थँक यू सो मच. मॅम तुम्ही झालात. आपले खूप खूप धन्यवाद. हे आज या ठिकाणी बोलून तुम्ही पण आम्हाला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. खूप धन्यवाद. सो थँक यू सो मच अभिषेक आणि थँक यू सो मच सर मॅडम. तुम्ही झालात. आम्हाला टाईम दिलात आणि तुम्ही पण मला पॉडकास्टसाठी बोलवलं त्यासाठी मी पण तुमचे आभार मानतो. आणि तुम्हाला शुभेच्छा पुढच्या तुमच्या थँक यू सो मच. करिअरसाठी. लवकरच IPLमध्ये जाऊन परत भेटू आपण. नक्की, नक्की. नक्कीच लवकरच चान्स येईल. हां, लवकर वाट बघतोय मी. IPLपेक्षा इंडियन टीम म्हणू आपण. IPL तर ठीक आहे चला, पण एक स्वप्न इंडियन असतं. टीमलाच रिप्रेझेंट करायचं. प्लीज. थँक यू. थँक यू सो मच. भेटू लवकरच परत. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. जर तुमची गोष्ट इतरांना प्रेरणा दिली अशी असेल किंवा तुमचा कॉन्सर्ट बसेल किंवा तुम्हाला कोणत्या विषयामध्ये सखोल ज्ञान असेल, तर तुम्ही मला WhatsApp किंवा कॉल करू शकता या नंबरवर किंवा ईमेलवर मेल करू शकता. आणि जर तुम्हाला पॉडकास्ट आवडला असेल, तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. कारण का मी नाही म्हणतो की द बेस्ट इज येट टू कम. आणि हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला मला खाली कमेंट करून नक्की सांगा. सो भेटूया एक नवीन एपिसोडमध्ये एका नवीन गेस्ट सोबत. तोपर्यंत सी हॅव अ गुड एंड बाय.